त्यांना आमच्या प्लॅनमध्ये थोडा चेंज झालाय. जेव्हा नाही अन्नछत्रालय तेच हा. ठिकाण वेगळं. ठिकाण वेगळं आहे. आम्ही जेवण हा. बनवायचं होतं. फुकट हे फुकट ते पौष्टिक. फुकट पाहिजे होतं म्हणून आम्ही आता दुसऱ्या अन्नछत्रालयात आलो. जे राज तुम्ही जसं बघितलं पहिलं श्री स्वामी समर्थ राजे राय मठ आहे आहे त्याचा तिथे आम्ही जातो. आता पहिलं दर्शन घेऊया मठात आणि त्याच्यानंतर अन्नछत्रात जेवायला जाऊया. या मठाच्या पाठच्या साईडला अन्नछत्राची व्यवस्था आहे. हे आहेत बेलानाथ महाराज आणि ह्याच्या पाठी ह्या सगळ्या स्टोऱ्या इथे प्रिंट केलेल्या आहेत. तुम्ही बघाल तर हे साईबाबांचं पाठीरूप दाखवलं आहे आणि त्यांच्यावरती प्रसन्न म्हणजे हे जे आहे ते बेलानाथ महाराज आहेत. पण तुम्हाला जर साईबाबांच्या मंदिरात गेलं असेल तुम्हाला माहिती असेल की ते असेच बसतात. सो आम्हाला मला तर पहिलं वाटलं क्षणी की ते साईबाबाच आहेत, पण ते साईबाबा नाही, बेलानाथ महाराज आहेत. सो बेलानाथ नमः. सुविचार. अच्छा समय कभी नहीं आता बल्कि समय को ही अच्छा बनाना है. करेक्ट. चला चला रे, घरी जायचंय ना. कुडून कुडून होतंय. निघालो आपण. बाय बाय. निघालो आपण. मला दाखव जरा. आता आम्ही निघालोय. इथून चेकआउट मारलंय. आता आपण काय करणार, सिद्धेश्वरला जाणार आहे. नाही कशाने गेले जाणार आहे. काल ज्याच्याने आलो त्याच गाडीने. क्रूजने हो. कुठून आली अक्कलकोट मध्ये क्रूज. बोट शूट होत नाही, आम्ही चाललोय विमानाने. आता डायरेक्ट क्रुझर वरून क्रूज आले. क्रूज वरून विमानामधून लँड झालोय आम्ही. आता मी चालू केलं. आज तो क्षण. नमस्कार. आम्ही कुंदा चहा म्हणून आहे अक्कलकोट मध्ये खूप फेमस आहे. यायला आलोय. आता त्यांनी आम्हाला एक एक मागतून त्यांनी डबे दिले. दाखवता ना डबे कशी खूप घ्या. तुम्हाला काय हवं ते घ्या. कोणतं बिस्किट चांगलं? थोडा कधी आला तर नक्की ट्राय करा. खूप छान आहे. चला 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 चला. विरते मन क्षणात विरली आभाळाला भिडते. मन उधाण वाऱ्याचे झुज पावसाचे. मी मराठी मी मराठी मी मराठी मी मराठी मी मराठी मी मराठी. वंश तुझा झाला. तुला बघायचा नव्हता आम्हाला. बॅगा ठेवूया फक्त. आता आम्ही इथे आलोय प्रसाद घ्यायचा असेल तर सिद्धेश्वर मंदिराकडे आलोय. आम्ही सिद्धेश्वर मंदिराकडे लॉकर रूम मध्ये ठेवणार बॅगा आणि चाललो पाया पडायला. लॉकर्स आहेत. आता ह्याचे रेट आहे पैसे हे रेट आहेत इकडचे. आणि तुम्हाला राहायचं असेल वगैरे तर आणि लॉकर रूम मध्ये तुम्ही घेऊ शकता. आम्ही प्लॅन केला होता की बेस्ट आयडिया आमचे इथे पैसे जास्त जातात, सो आम्ही एक रूम बुक करू. चार्जेस तेवढेच द्यायचे, बट नॉट अलाउड आहे. नॉट अलाउड. आमचा पोपट झाला. 7-8 आम्ही सगळ्या लॉक केल्यात आणि आता आम्ही जाऊ. इथे प्रत्येक म्हणजे जसं की ते लिहिले लॉक मध्ये प्रत्येक बॅगचे 10 रुपये 1 तासासाठी.
सांगायचं मेन हे आहे की इकडची अरेंजमेंट खूप छान होती आणि काय बोलतात त्याला स्वच्छता आणि डिसिप्लिन डिसिप्लिन होतं सगळं. म्हणजे एवढी गर्दी असताना पण व्यवस्थित दर्शन हा. करायला देतात. आणि कुठे नियमांचा बोर्ड आणि नाही व्यवस्थित आहे आहे. महाप्रसाद पण एकदम सुंदर सुंदर चविष्ट होतं आहे. जेवण गरमागरम आणि एकदम गरम वाफ उत्तम. येत होता अशा गरम. म्हणजे हात भाजील इतकं गरम होतं ते छान वाटत त्यातल्या होतं. त्यात काकांना एक प्रश्न विचारलेला तुझ्या पप्पांना की एवढं प्रत्येक मी अन्नछत्रामध्ये बघितलं थंड जेवण मला कुठेच मिळालं नाही. हा. सगळीकडे असं गरम जेवण तर एवढं कसं प्रत्येक फेरीला गरम जेवण त्याचा शोध म्हणून काकांनी बघितलं तर खूप मोठी चूल आहे आणि चुलावर मोठा टोप आहे जेणेकरून वरचा भात घेतल्यावर खालचा भात वाफेवर तो शिजत नाही तो गरम राहतो गरम राहत म्हणून एवढं सुंदर असं छान तेच कळतं काहीतरी जायला पाहिजे ना लक्षात ठेवायला पाहिजे ना सापडेल सापडली सापडली आता आम्ही आज जातोय कुठे गेले आता आम्ही आज जातोय आमची गाडी लागली आहे पहिल्या प्लॅटफॉर्म वरती सरप्राइझिंगली आपण पहिल्याच प्लॅटफॉर्म वर आहोत चला बरोबर आहे. तिकडे जायचंय S4 मग S4 तिकडे आहे आणि आता आमच्या सीट सगळ्या एकत्र आहेत एकत्र आहे रात्रीचे 2 वाजले आता आपण झोपायचं. बाय बाय मी पोचलोय आता घरी जाऊ सो त्यानंतर आम्ही खूप थकलो होतो त्याच्यामुळे व्लॉग एंड करायचा राहिला सो व्लॉगचा एंड इथेच करूया आणि असेच व्लॉग बघत राहा हा शेवटचा व्लॉग होता आपल्या पंढरपूर ते अक्कलकोट सिरीजचा असेच व्लॉग बघत राहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग